छान झाला वहिनी चहा, खूप मस्त आहे. विलायचीची टेस्ट एवढी मस्त आहे, खूपच चांगला चहा वाटला बाई. घरच्या दुधाचा चहा घरच्याच होते. तुमच्या जेव्हा आहे का नाही दोघी माझ्या भावजीया यायनं का नाही मला आंब्याचा रस खायला बोलवलं. माझ्या घरी मी खूप रस खाल्ले आंब्याचे, पण कसं माहेरचा रस माहेरचं ते वेगळंच होते. घरचे आंबे आता त्या वहिन्या रस बनवतील, आता पराठे करते का बदल्या रोट्या बनवते माहित नाही, पण कसं मन भरून रस खाईन बाई मी आज. बाई माझ्या दोन्ही भावजीनं मला आंब्याचा रस खायला बोलवला बाई. मग आई घरी नाही तरी माझ्या भावजी किती मस्त मला आंब्याचा रस खायला बोलवला. खूप पोटभर रस खाईन बाई मी माझ्या आईच्या घरी. ठीक आहे ताई, आंबे हे दुसरे नांदे रस बनवून देते जरा. ताई हे कणिक नाही भिजवून द्या बरं मला, मग मी पराठे बनवून घेतो. देवा देवा, ह्या कायचा रस खाणं वय, एक रस कर म्हणते आणि एक कणिक भिजवून दे म्हणते. ह्या तुम्ही आंब्याचा रस बनवून प्या आणि हे तुमची कणिक ह्या भिजवून पोया खा. आणि मी चालली कायचा तुमच्या रस न कायचा, आता 4 घरी जाऊन सांगतो मी काय असा रस चारते म्हणून मलाच खाय म्हणते. मला सांगतो मी 4 घरी जाऊ. नको जा तिकडे, मीच बनवून देतो रस, पुन्हा सांगा. नाही नाही मी जातो ना, ह्या आजूबाजूच्या घरी जाऊन सांगतो बनवायला. ताई नको जा तिकडे, मीच पराठे बनवून घेतो. 4 घरी नको जा. नाही नाही, तुम्ही मला रस बनवायला लावता, तुम्ही मला कणिक भिजवायला लावता. मी जेवण सांगतो आजूबाजूच्या घरी. ताई नको जा, आम्हीच बनवून घेतो, आम्हीच चारून देऊ तुम्हाला. बरं ठीक आहे, मग टाका आंघोळीला पाणी. हो करा ताई जेवण. हो करते ना, पराठे पापड आलू चटणी कुरड्या वडा. बरं ठीक आहे, करते मी सुरू आता. हा ते ठेवा इथं, रसाच्या गंजी ठेवा आणि ते पराठ्याचे ठेवा. रस मस्त झाला. म्हणजे काय पंखा गिंका दुरुस्त नाही केला, किती गरमी होता. पंखा गेला मला. असं जेवा लागते मायच्या घरी. तुम्ही पण असंच जेवजा आपल्या मायच्या घरी का? हो.